हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीतील गावभाग परिसरातील त्रिशूल चौकात संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला। सभेच्या सुरुवातीला उमेदवार सत्यजित पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी बोलताना माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना इचलकरंजीतून 1 ते 1.5 लाखांचं मताधिक्य देऊ असा विश्वास व्यक्त केला। या मताधिक्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचं सांगितलं। सत्यजित पाटील यांनी यावेळी बोलताना देशात सध्या हुकुमशाही सरकार असून हे सरकार उलटून टाकण्याची गरज असल्याचं सांगितलं। फोडाफोडीच्या राजकारणात भाजप सरकार पटाईत आहे। शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, 40 गद्दार गेले, 13 खासदार गेले। यामुळे उद्धव ठाकरे यांना काही फरक पडला नाही, उलट ते पुन्हा जोमानं कामाला लागले आहेत। त्यांचा मी मावळा आहे। त्यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवलाय तो विश्वास मी सार्थ करून दाखवीन। तसंच इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न आणि वस्त्रोद्योग प्रश्न सर्वप्रथम मी सोडवणार अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी सागर चाळके, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे, संजय कांबळे, स्मिता तेलनाडे, सुहास जांभळे, उदय पाटील, राजू आलासे, भूषण माने, इक्बाल कलावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे आणि संजय तेलनाडे फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।